नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये की आपल्या घरातली नकारात्मकता आपण कशी दूर करायची। बघा मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीला वाटत असतं की आपलं घर आहे ते छान असं पॉझिटिव्ह वाइब्सने भरलेलं असावं। त्यासाठी प्रत्येक गृहिणी धडपड देखील करत असते आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी। पण काही आपल्या नकळत आपल्याकडून अशा चुका होत असतात की आपल्याला देखील ते कळत नाहीत की आपल्या घरामध्ये आपण सगळं करून देखील आपल्या घरामध्ये का असं नाही का सारखी भांडणं किंवा पैशाची चणचण किंवा अस्वस्थता वाटते घरामध्ये। एखाद्या घरामध्ये बघा ना, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला खूप असं छान पॉझिटिव्ह वाटतं, म्हणजे ह्या घरातून चला आपण छान निवांत बसूयात। आणि काही घरांमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की चला आपण इथून आता कधी एकदाच म्हणजे घुसमट झाल्यासारखं वाटतं की तिथेच असते, म्हणजे त्यालाच म्हणतात की त्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आहे। तर हीच निगेटिव्ह एनर्जी कशी दूर करायची याचे साधे सोपे आपण उपाय घरगुती कसे करू शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील स्वच्छता। आता प्रत्येक गृहिणी आपलं घर आपल्या परीने स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न ही नेहमी करत असते, पण आपल्या नकळत जसं की आपल्याला एखादी वस्तू आपण ही आपल्याला आज ना उद्या लागणार आहे म्हणून आपण काय करतो, ही बाबा ठेवून देतो। अशाच भरमसाठ आपण वस्तू ही आपल्याला ही आज ना उद्या लागणार आहे, आज ना उद्या लागणार आहे, आणि आपण वर्षानुवर्ष त्या वस्तूला हात म्हणजे देखील लावत नाही, ती वस्तू तशीच पडून असते। ह्या वस्तूंना पहिल्यांदा बाहेर काढायचं। उदाहरणार्थ म्हणजे काय आहे, आपल्याला बंद पडलेली घड्याळ, आपली म्हणजे बंद पडलेली घड्याळ, बंद पडलेले मोबाईल्स, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भांड्यांना वगैरे चिरा गेलेले असतील किंवा तुटलेल्या ज्या सुऱ्या असतात ते, किंवा आपल्या म्हणजे कपडे जेणेकरून आपण जे वापरत नाही पण मी वापरणार म्हणून आपण ते तसेच ठेवलेले असतात ते। अशा नकळत आपल्याकडून झालेल्या चुका ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह जे वाइब्स असतात ते तयार झालेले असतात, त्या वस्तू पहिल्यांदा बाहेर काढा। तुम्हाला इतकं तुमच्या म्हणजे मनावरचं, आपण बघा ना की आपलं कपाट जरी स्वच्छ केलं आणि त्याच्यामधले जर आपण कपडे आपल्याला जे न लागणारे जे कपडे जर आपण बाजूला काढले आणि कुणाला गरजू व्यक्तीला दिले, इतकं मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं होतं ना। तेच आहे की आपल्याला जे काही नाही लागत आहे ते कुणाला तरी गरजू व्यक्तीला दान देखील करा। नाही तर तुम्ही म्हणजे आता बंद पडलेली घड्याळ म्हणा, बंद पडलेले फोन्स, ते तर आपण कुणाला दान देऊ शकत नाही। जर मोबाईल दुरुस्त होत असेल तर ठीक, नाही तर तो पहिल्यांदा बाहेर फेकून द्या। त्याच्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी आहे ती वाढत जाण्याची शक्यता असते। तर हा उपाय तुम्ही पहिल्यांदा करू शकता। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता। तेलाचा तर प्रत्येक गृहिणी लावतेच, तुपाचा देखील लावू शकता। त्याच्यामुळे देखील आपल्याला छान असं पॉझिटिव्ह घरामध्ये वाटतं। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये छान तुम्ही अगरबत्त्या ज्या आहेत त्या छान सुवासिक अशी अगरबत्ती, कापूर देखील संध्याकाळच्या वेळेला लावू शकता, धूप देखील दाखवू शकता। छान सुवासिक अशी अगरबत्ती लावली ना मैत्रिणींनो, आपल्याला देखील खूप छान पॉझिटिव्ह वाटतं। त्याचप्रमाणे देवांना देखील खूप छान पॉझिटिव्ह वाटतं। देव प्रसन्न तर आपण देखील प्रसन्न, आणि आपण प्रसन्न तर घर देखील प्रसन्न, बरोबर की नाही। तर हा झाला दुसरा उपाय। तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही असं घरभर धूप वगैरे तुमच्या घरभर फिरवा। कापूर देखील आहे, कापूर देखील तुम्ही जाळू शकता। त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये मंत्र उपचार झाले पाहिजे। जर तुम्हाला मंत्र वगैरे बोलायला जर वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकता, देवपूजा करताना छान असे तुम्ही मंत्र लावून द्या। श्रीसूक्त लावा, विष्णू सहस्रनाम लावा, स्वामींची गाणी लावा किंवा कुठल्याही देवांची गाणी लावा। ती देवांची गाणी किंवा तुम्ही जे टीव्हीला लावताना देवपूजा करताना आपसूक तुमच्या पण तोंडातून ते मंत्र आणि गाणी वगैरे देवाचं नामस्मरण आपोआप घडलं जातं, आणि छान असे आपले घरामध्ये जे आहे ते पॉझिटिव्ह वाइब्स देखील तयार होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये आपल्या तुळस असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर प्रत्येक घरामध्ये तुळशीचं वृंदावन हे असलंच पाहिजे, आणि तुळशीच्या पुढे आपण रोज संध्याकाळी किंवा सकाळी जमत असेल तर सकाळी देखील, संध्याकाळी तुळशीच्या पुढे छान असा दिवा लावा आणि रोज तिला पाणी देखील घाला। तुळस ही खूप सकारात्मकतेने पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेली असं तुळशीला आपण मानतो, त्याच्यामुळे तुळस ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे। त्याचप्रमाणे आपण घरामध्ये फरशी पुसताना आठवड्यातून एकदा आपल्या उंबरठ्यावर म्हणा
किंवा आपण फरशी पुसत असताना त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र किंवा खडे मीठ आणि हळद टाकून देखील तुम्ही आठवड्यातून एकदा फरशी पुसू शकता। त्याचप्रमाणे आपण उंबरठ्यावरती गंगाजल गोमूत्र शिंपडू शकतो। घरामध्ये देखील आपल्या कोपऱ्यांमध्ये गंगाजल आणि गोमूत्र देखील शिंपडू शकतो। याच्यामुळे देखील आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर पडण्यास खूप अशी मदत होते। आणि तुम्ही हे ना उपाय मैत्रिणींनो करून बघा आणि मला कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला काय ह्याच्यामुळे इफेक्ट झाला आहे। त्याचप्रमाणे देवघर आहे ते आपलं योग्य दिशेला असलं पाहिजे। देवघर आहे ते आपलं पूर्वेला किंवा उत्तरेला असलं पाहिजे आणि आपल्या देवाचं तोंड आहे ते पश्चिमेला असलं पाहिजे। म्हणजे तुमचं देवघर जर पूर्वेला असेल ना तर देवांचं तोंड आहे ते पश्चिमेला येईल, अशा दिशेने तुम्ही तुमचं देवघर आहे ते ठेवू शकता आणि पूजा करू शकता। मैत्रिणींनो, मला आणखीन एक तुम्हाला बोनस टिप द्यायची आहे, ती म्हणजे आपण हे सगळे उपाय जरी केले तरी पण आपण स्वतः जर पॉझिटिव्ह नसेल ना तर ह्या उपायांना देखील काही अर्थ राहणार नाही। त्याच्यामुळे आपण स्वतःचे विचार, आपण स्वतः देखील पॉझिटिव्ह असणं खूप खूप गरजेचं आहे। म्हणजे कसं की एखाद्याच्या घरामध्ये सगळं काही असून देखील सतत म्हणजे नाही का म्हणतो आपण की माझ्याकडे हेच नाही, माझं असंच आहे, माझं तसंच आहे, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, माझ्याकडे अमुक नाही आहे, फलाना नाही आहे, असं चिंतन तुम्ही करत बसू नका। माझ्याकडे सगळं काही आहे, मी सगळ्या दृष्टिकोनाने समाधानी आहे। स्वतः आनंदी राहावा। तुम्ही जर आनंदी राहिला तर तुमच्या घरातले व्यक्ती आनंदी राहतील, तुमचं घर आनंदी राहील। स्वतः तुम्ही पॉझिटिव्ह विचार केले तर तुमच्या घरातला जो ऑरा आहे, जो वाइब्स आहेत तुमचे, ते पॉझिटिव्ह होण्यास मदत होतील। आपोआप तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी आहे ती कधी दूर होईल हे तुम्हाला देखील समजणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पहिल्यांदा पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा, कारण की एखादी घरातली स्त्री जर आनंदी असेल तर तिच्याबरोबर सगळं घर आनंदी राहतं। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह विचार करा। भले तुमच्याकडे चार पैसे कमी असतील तरी देखील मी व्यवस्थित आहे, माझ्याकडे देवाने मला भरपूर दिलेला आहे असं बोला। तरी जर तुम्ही असं जर पॉझिटिव्ह बोलत राहिला तर तुमच्याकडे देखील तसंच देव पण तसंच बोलेल की बाबा हा चला ही सगळ्या ह्याच्याने दृष्टिकोनाने सुखी आहे, समाधानी आहे। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः देखील पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बरं, आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।